आई ते ते मला तुझ्यासोबत बोलायचं होतं, थोडंसं बोलायचं होतं तुझ्यासोबत मला. बोल ना. काय बोलायचं आहे तुला माझ्यासोबत तर? एवढा कोण अळखडून राहिला बोलताना, जीभ ती अशी लवून राहिली अशी. एवढं काय आहे? आज लागतो लवली ती जीभ माझ्या संग बोलताना. आज खरंच आई 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 करून राहिला. बोल ना मग काय म्हणा ना. आई ते मी आता कसं सांगू तुले ते साक्षी, ते साक्षी. साक्षी तुझी बायको अलग राहायचं म्हणते ना तुले. अलग निघ म्हणते माय बापातून. अलग राहते म्हणते. महिन्याभरात सून अलग निघाली. लोक म्हणतील नाही का महिन्याभरात सून अलग निघाली. मला सगळं माहिती आहे. मी ऐकलं नाही. तिने तुला म्हटलं तर अलग निघतो, अलग निघा, अलग संसार थाटू. ऐकलं नाही. हे बाय काहीच घर नाही. तू काही एवढा काही टेन्शन घेऊ नको, देऊ देत काही पडू नको. हे भांडे उचल आणि लगे मालक अलग व्हा. मले काहीच प्रॉब्लेम नाही. काय आहे हाय अजून आता बाय जोर हाय म्हटलं, मनगडात ताकद आहे म्हटलं भाकर थापायची. करून खाऊ खाल मी बुडाबुडी. आणि ज्या दिवशी राहणार नाही मनगडात जोर त्या दिवशी बाया लावू आम्ही कामाला. पैसा फेकला की सारे येते. सारे सांगू येतात पैशाची नाही येत. पैसा आहे आमच्यापाशी. मग त्याला कोणी नाही, त्याला काय मग होत आहे की नाही. मग बाया लावू आम्ही. प्रत्येक कामाला बाया लावू. साऱ्या गोष्टीला बाया भेटतात. डोंगण द्यायला भेटतात. आई आता मी काय करू तू सांग. मी एवढ्या दुधात फसलो ना आई. मला नाही वाटत अलग राहा. अलग काय राहतं, कोणापासून अलग राहतं. याच घरात अलग राहतं. एकाच घरात दोन चुली. पण मी काय करू आई. मला स्वतःला समजून नाही राहिलं. मी ती समजूनच नाही राहिली. ते तिचं तिला पटूनच नाही राहिलं. भाची असून पटून नाही राहिलं. दुसरी तर आहेच नाही कोणी. मी काय करू तू सांग. माझी काही चुकी आहे काय, मायाकडून काही त्रास आहे काय. ना तुली आहे ना तिली आहे. तुझ्या दोघीतच हे आहे. दोघीत माय मरण होऊन राहिलं आई. नाही ना मरण नको बुधू नका. अजिबातचे मरण नको बुधू योगेश. शेवटी कसं असते बाबू, जन्म मायनं दिला असला तरी जन्माची साथीदार बायको असते. बरोबर आहे. तिच्या संग तुला संसार करायला लागते. आत्यावरचा माया अधिकार आता संपला. मी कमी झालाय म्हणत डायरेक्ट संपलाच म्हणतो. बरोबर आहे की नाही. तर आता ती बायको पाय आणि तू पाय. तिला अलग राहा वाटते, तिला अलग राहू दे. राय अलग. ठीक आहे आई. ते भांडे मग ते काय आहेत भांडे? माया भांडे नाही न्यायची. जे अन्नाचे आहेत ते घेऊन जा. माया कशी देईन मी? हो आई अन्नाचीच म्हणते मग ते साक्षी. बरं देतो मग आम्ही भांडी. खुशाल न्या. साक्षी ते कोणते भांडे आहेत ते घे चाल. हो आली. माझे चांग कोणते म्हणजे माझे बरोबर अन्नाचे भांडे आहेत. सर्व घेणार आहे मी अन्नाचे. मग काही तर काय काही तर ठेवणार आहे भांडे. मग मी अन्नाचे माझे सर्व भांडे घेणार आहे म्हटलं मी अन्नाचे. मग काय तर किती मोठं आणून आलं होतं मला. जास्तीची शिल्लक काही बोलू नको. हा मुकाट भांडे उचल चाल. आता आई काही बोलली का इथून चालली गेली ना ते. तू कशाला मोठ्या मोठ्याने बोलू राहिली. मशानं भांडणं आहात ना तुमची. तू चल भांडे काय काय येतं आणि चाल. अहो सिलेंडरचं बोल जा म्हटलं. कसं एक सिलेंडर लावलेला आहे आणि एक एक्स्ट्रा भरलेला आहे म्हटलं. पहिले सिलेंडर भेटून नाही राहिले. माहिती आहे ना सिलेंडरचा किती शॉर्टेज झाला तर. त्या सिलेंडरचं बोलून घे जा. म्हणजे आपल्याला लागेल ना सिलेंडर आता स्वयंपाक करायला. अरे हो हे तर मला लक्षातच नाही आलं सिलेंडरचं. बरं मी बोलतो आईसोबत. आई काय रे ये ना आता जाय ना. आई ये ना इकडे काम आहे ना. तू ये इकडे. आई म्हटलं ते सिलेंडर नेतो म्हटलं आम्ही जे भरलेलं आहे ते. आता आम्हाला सिलेंडर नाही लागेल का अलग. सिलेंडर नाही देत मी. पहिले सिलेंडर भेटून नाही राहिले आणि ते एक सिलेंडर लावेला आहे ते कधी जाऊ शकते. लय दिवसाचं लावेला आहे ती. आणि दुसरा सिलेंडर भरून ठेवलं मी. मग काय तर ते काय तुमच्यासाठी आहे काय. ते तुम्ही तुमचं सिलेंडरचं पाहून घ्या. 2 सिलेंडर आपल्या घरी आहेत. आणि तिला काही गॅस आणण्यात नव्हता आला. ते म्हणते ना की माया आंदन तिला गॅसची सगळी बी नाही आली, सिलेंडर बी नाही आलं. हे सिलेंडर माया आहे म्हटलं दोन्ही बी. आणि ती सगळी बी माहीच आहे. तर ते स्वयंपाक कशावर करायचा आपस ते तिचं पायात बसील. शिगडी आणू आम्ही विकत. सिलेंडर तर द्या. सिलेंडर का त्या बापानं आणून ठेवलं काय. सिलेंडर नाही भेटत. हे पाय रे मला भांडण पाहिजे नाही. सिलेंडर बी देत नाही समजलं ना. सिलेंडर भेटत नाही. जेवढी ठसन अलग निघाली की ते त्या ठसन स्वयंपाक करून दाखवतील म्हणा. चुलीवर कर म्हणा. चुलीवर का तिची माय करत नाही काय. मग काय खेड्यातलीच तर आहे ते तरी सवय आहे तिले. चालली मोठी सिलेंडर मागायला मला तर. बस काढला का माझा बाप इथं पण. बरं ठीक आहे. माझ्या बाबाला फोन करते सिलेंडर आणायला लावते. काही गरज नाही अरे तुमचं तुम्हालाच. लाव फोन जाय. फोन लावते या बापाले घेतो का मी त्याले. पाहिलं कशा बोलतात तर. पाहिलं ना आता पण माझा बाप काढला. काही गरज होती का माझा बाप काढायची. जेव्हा पाहिजे तेव्हा बाप बाप बाप. बापाला काय त्यांचं काही विकून खाल्लं तर. हो काढला. जास्तीची टर्टर नको करू. काढला जाय. काय करायचंय तुला करून घे जाय. उकडायचं उकडून घे. चालली मोठी कर ना चुलीवर. मग एवढं वाटून राहिलं तुला तर चुलीवर नाही करता येत तुला. बोलू नको अजिबात बोलू नको. चाल आता सामान घे कोणतं पाहिजे तर चाल. बापरे किती थकून गेली ना मी. किती सामान लावा लागून राहिलं. आता खूप थकून गेली. आणि जेवणाची पण काहीच अरेंजमेंट नाही आहे योगेशजी. बापरे तुम्ही एक काम करता का. छानपैकी
मस्तपैकी बाहेरून नाश्ता आणताय का? कारण की भूक पण खूप लागली आणि थोडंसं काही खाल्लं म्हणजे एनर्जी होऊन जाईल काम करण्यात. आणि आता चहा वगैरे पण नाही करू शकत ना, गॅस नाही आहे तर. सगळ्यात पहिले आपल्याला गॅसचीच सोय लावा लागते. रोजच्या रोज थोडी ना बाहेरून आपण जेवण आणणार आहे. अगं शेगडी तर मी घेऊन घेईन, पण नवीन कनेक्शन घेणं आणि त्यानंतर आता सिलेंडरचा शॉर्टेज सुरू आहे, सिलेंडर नाही भेटत. काय करू बरं, इलेक्ट्रिकची शेगडी आणू का? त्याच्यावर करशील का तू ॲडजस्ट? इलेक्ट्रिकची शेगडी? बापरे, मला तर खूप भीती वाटते त्याची. पण आता इलाज पण नाही आहे ना. बरं ठीक आहे, घेऊन या. पण हे पहा, सगळ्यात पहिले तुम्ही नाश्ता घेऊन या. कारण की खूप भूक लागली मला, खूप गळली मी. ठीक आहे, मलाही भूक लागली. नाश्ता घेऊन येतो बाहेरून 2 प्लेट. आता नाश्ता घेऊन या, संध्याकाळी मग आपण कुठे बाहेर जाऊ जेवायला. ठीक आहे. आता जोपर्यंत आपलं स्वयंपाकाचं बसत नाही तोपर्यंत माझा खिसाच खाली होते. आता पहा तुम्ही शेगडीच पाहतो, जमलं कधी तर रात्रीचं स्वयंपाक घरी कर, खिचडीच कर पण घरी कर. काय चिंगूस आहे तुम्ही, लग्न झाल्यासून कधी तर मला बाहेर तुम्ही घेऊन नाही गेले जेवायला. आता असं आहे म्हणून हे पहा, तुम्ही घेऊन या, बाहेरून घेऊन या आज 2 टाईमचं. आणि शेगडी पण घेऊन या, उद्यापासून मग घरी करत जाईल. आज नाही होत, माझ्या बापाच्यानी होत नाही आज, कारण की खूप सामान लावायचं आहे. जा पटकन घेऊन या. बापरे, किती सामान लावायचं आहे, थकून गेली मी. आता छान समस्त सामान लावते मी आणि माझ्या मनाने सर्व घर सजवते. इथं तिखट नको ठेवून, तिथं मीठ नको ठेवून, असं नको करून, तसं नको करून. इथे माझीच मर्जी आहे. माझ्या मनाने सगळं सामान लावते छान. आला गुढीपाडवा नाही काय, नवीन वर्ष आलं. मला काही उद्या बाजार आणून दे जा म्हटलं गुढीपाडव्याचा. काही लागीन तो. आता कोणता बाजार आणून देऊ तुला? काय लागेल तर गुढीपाडव्याला काय लागते? गुढी बरं लागते फक्त, त्याचा काय बाजार आणून द्यायला लागते तुला? तेच ना मग, घरात काही किराणा लागत असेल तर, कमी असेल काही डाळ गीड काही पुरणाची नसेल तर मग विचार लागेल, आणून द्या लागेल. पाहिजे काही विचारून सुनाईले विचारून पाहिजे, मग मी सांगेन तुम्हाला काय काय आणा लागते काय काय आणा लागत तर. विचारून घे मग, येणं ती घेऊन येईन मग मी. आई काय हो तेजस्विनी, ये ना. आई म्हटलं उद्या पाडवा आहे तर म्हटलं मला ते म्हणजे माझा पहिला पाडवा आहे ना. हो त्या पहिला पाडवा आहे. सांग ना काय म्हणतं तर. आई म्हटलं मला ते मेहंदीचे कोण आणून देता का दुकानातून? मेहंदी काढायची होती मला. मेहंदीचे कोण? बरं ठीक आहे ना. बाबा चालले आता किराणा आणणारे, तर मग तुम्ही आणून देतील मेहंदीची कोण. अजून काही किराणा आणावं लागते का? पाय बरं एकदा जाऊन स्वयंपाक करीन, काय काय कमी आहे काय काय नाही. एकदा प्रियंकाला विचार, आणून देतील मग. आई तुम्ही गेले असते सोबत, ते मला इन्स्टंट कोण पाहिजे, इन्स्टंट. आता माय इन्स्टंट कोणते आहे ते मला नाही काही त्यातलं काही. तू जातं का त्याच्या संग? तू जाय नाही तर. नाही इन्स्टंट म्हटलं की लगेच ते दुकानदार, म्हणजे लगेच काढल्याबरोबर कलर येते मेहंदीला. असं रात्रभर ठेवायचं काम नाही. माय अशी कोण निघाले का आता? बाप्पा रे, असं इन्स्टंट नाही काय? इन्स्टंट म्हणजे हो, इन्स्टंट कोण? इन्स्टंट बरं मी तिथून तुला फोन लाईन बाई, तू सांगतो मग काय. मी नाव बोलून जाईन. ओ बाबा तुम्ही मला तिथून फोन लावा शॉपिंगमधून, मग मी सांगते तुम्हाला वेळेवर. मी पाहते मग काय काय कमी आहे सांगते तुम्हाला. हो बाई, पाहून सांग काय काय कमी आहे तर. विद्या आली सून बाई, आपली लाईनवर आली नाही काय? तेजस्विनी आता चांगली राहते की सगळ्या सोबत? आता काय माहित बाबा, चांगली तर राहून राहिली. आता अशाच चांगल्या राहतात त्याचे रंग दाखवणं चालू करतात. सध्या तर चांगली आहे, पाहू आता पुढे. छान आहे शेगडी योग्यजी, पाहिली ना मी आता. छान आहे, मस्त आहे. त्याच्यावर आता कसं पण सिलेंडर भेटेपर्यंत मला आता ॲडजस्ट करावंच लागेल. आता उद्यापासून मग श्री गणेशा करू आपण शेगडीचा. आज तर मी स्वयंपाक नाही करत त्याच्यावर. आज आपण कुठेतरी बाहेर हॉटेलमध्ये जाऊ जेवायला. आता कशाला साक्षी, खूपच खर्च झाला आता तसा पण मला खूप खर्च लागणार वेगळं निघालो म्हणजे. कारण वेगळं राहणं काही सोपी नाही आहे. तेल मीठ साखर सर्वच काय आणावं लागेल ना. आता वेगळं राहिलो म्हणजे ऐकत होतं सर्व आई बाबा आणत होते ना. आता सगळं वेगळं झालं आपलं. जाऊ दे ना, आता पैसे वाचवायचं पाहिजे ना. आता आपण अलग निघालो म्हणजे पैसे वाचवायचा विचार कर. आता 2 पैसे मागं टाकल्या गेले पाहिजे, किराणा भरला गेला पाहिजे. एवढं काय योगेशजी, आपण आजच तर वेगळं निघालो म्हणजे मग काय आपण आपलं मन मारून जगायचं का? काही पण आपलं बघा बरं कसं आवरलं मी घर. छान आवरलं ना? हो आवरलं लवकर तर छानच आवरलं तू. स्वयंपाक जर घरी बनवला असता तर अजूनच छान झालं असतं. अहो फक्त आजच म्हटलं मी तुम्हाला, रोज थोडी ना म्हणणार आहे. एवढं मला पण पडते ना. ठीक आहे, करा नाश्ता करा. छानपैकी मस्त कचोरी आणि समोसा आहे, मिरची पण आणली. वाव खूपच मस्त. चला नाश्ता करून घेऊ, थोडासा रेस्ट करू, नंतर मग जेवायला जाऊ. मी उद्या घरी थांबणार नाही आहे. मी उद्या ऑफिसला जाणार आहे.
तर तू उद्या सकाळी लवकर उठून मला टिफिन बनवून ठेवतो शेगडीवर. ठीक आहे बनवून टाकीन मी टिफिन. का आता